राज्याच्या राजकारणात वेषांतराच्या मुद्द्यावरून चांगलंच वादळ आलेलं आहे। एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घ्यायचे असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। तर तुम्हाला दाढी येत नाही, यात आमचा काय दोष असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलेला आहे। पाहूयात। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते। माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून, तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत। त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। ते मौलवी बनून गेले होते दिल्लीमध्ये, मौलवी त्यांना शोभतं ते। संजय राऊतांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार 20 जून 2022ला अल्पमतात आलं होतं, कारण त्याच दिवशी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदार आणि मंत्र्यांनी सुरत गाठलं। पण त्याआधी अनेक घडामोडी घडल्या होत्या। सरकार बदलण्यासाठी भेटीगाठी सुरू होत्या, रात्री भेटी व्हायच्या याची माहिती तर एकनाथ शिंदेंनी विधानसभेतही दिली होती। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब तेही पाठीशी आहेत, त्यांना मी धन्यवाद दिलेत, आताही देतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत। आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही। सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायच्या आधी मी परत जायचो। मुंबईप्रमाणेच दिल्लीतही वेषांतर करून भेटी व्हायच्या असा दावा संजय राऊतांनी केला आणि त्यामुळे शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत संजय राऊतांना खडे बोल सुनावले। ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करतायत हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही। ते म्हणता मुल्ला मौलवींच्या वेशामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहांना भेटायला जात होते। अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादाने तुमचे खासदार निवडून आले, तुम्ही त्यांचा अपमान करतायत आणि एकनाथ शिंदेंना दाढी येते, तुम्हाला दाढी येत नाही, याच्यात आमचा दोष आहे काय? छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग, आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे। माझं भगवा असेल। ते स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवत असले तरी ते दिल्लीला अनेकदा मौलवीच्या वेशात गेलेले आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। एकंदरीतच राज्याच्या राजकारणात आता वेषांतराचा मुद्दा पुढील काही दिवस गाजणार हे स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।